नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकाच्या कारवाईत अंबिकानगरातील एका घरातून 4 ते 5 लाखांचा गुटखा हस्तगत। धुळे नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी 99.31% मतदान। 3 डिसेंबर रोजी मतमोजणी। निकुंभे येथील कृषीभूषण शेतकरी भिका पाटील यांनी पपई, केळी या पिकांचे दर्जेदार उत्पन्न घेऊन लॉकडाऊन काळातील झालेले नुकसान काढले भरून। आणि चाळीसगाव रोड परिसरातील 100 फुटी रस्त्यावरील रॉयल मोबाईल शॉप दुकान चोरट्यांनी फोडले। आता बातमीपत्र विस्ताराने। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करून ओबीसी समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे या मागणीसाठी ओबीसी संघर्ष समितीतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करून ओबीसी समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वात ओबीसी संघर्ष समितीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। धुळे शहरातील बसस्थानक रस्ता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, क्युमाइन क्लब मार्गे पारंपरिक वाद्य वाजवत, नृत्य करत, हातात विविध मागण्यांचे फलक झळकवत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। तेथे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले। त्यात म्हटले आहे की समता परिषदेच्या प्रयत्नाने 1994 मध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली। त्या अंतर्गत ओबीसींना 27% आरक्षण देण्यात आले। ओबीसींच्या यादीत 400 पेक्षा जास्त जातींचा समावेश आहे। मात्र आज हे आरक्षण संपवण्याचा 2 पात्रांवर काट घातला जात आहे। मुंबई व दिल्ली न्यायालयात विविध अर्ज करून सर्व ओबीसींना बाहेर काढण्याचा कट रचला जात आहे। त्याचबरोबर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे या मताचे आम्ही आहोत। ओबीसींच्या कोट्याला हात न लावता त्यांना आरक्षण द्यावे। मराठा समाजाला ओबीसींमध्ये सामावून घेतले तर 52% लोकसंख्या असलेल्या ओबीसींचे नुकसान होईल। मराठ्यांना देखील काही मिळणार नाही असे म्हटले आहे। मोर्चात सुनील नेरकर, राजेश बागुल, गोपाल देवरे, सतीश महाले, राजेंद्र चितोडकर, उमेश महाजन, योगेश बागुल, दिलीप देवरे, महेंद्र शिरसाट, प्राध्यापक सुनील बोरसे, कविता क्षीरसागर, संदीप अमृतकर, सुभाष जगताप, प्रकाश जाधव, एकनाथ महाजन, मुस्ताक पिंजारी, राजेंद्र माई, भगवान करणकार, बापू महाजन, बापू खलाने, गोपाल पागुल आदी सहभागी झाले होते। आज माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशान्वये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून आणि तमाम ओबीसी संघटनेच्या माध्यमातून क्रांतीसूर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले स्मारक तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन केल्यानंतर तिथून तर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यापर्यंत या ठिकाणी ओबीसी बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चा नेण्यात आला। या मोर्चामध्ये धुळे जिल्ह्यातील तमाम ओबीसी जातींचा या ठिकाणी समावेश होता। आमचे दलित बांधव देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी समावेशित होते आणि अनेक संघटनांनी, मुस्लिम बांधवांच्या सुद्धा संघटनांनी या ठिकाणी पाठिंबा दिला। आमची एकच मागणीसाठी हा मोर्चा काढला। कुणा जातीच्या विरोधात नाही, कुणा समाजाच्या विरोधात नाही, तर आम्ही फक्त आमच्या जातीच्या संरक्षणासाठी या मोर्चासाठी उतरलो। माननीय नामदार भुजबळ साहेब गेल्या 28 वर्षापासून या वंचित बहुजनांच्या हक्क व न्यायासाठी सातत्याने लढत आहेत। हा ओबीसी वर्ग संबंध जाणून आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या समाजाच्या वतीनं आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एकच मागणीचं निवेदन दिलं की कुणाला जातीला आरक्षण द्यावं नाही द्यावं हा शासनाचा, प्रशासनाचा भाग आला। या ठिकाणी आमची न्यायिक एकच मागणी आहे की आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कोणालाही आरक्षण द्यावं, एवढी मागणीचं या ठिकाणी मोर्चा घेऊन आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं। धन्यवाद। धुळे शहरातील अंबिकानगरातील एका घरावर चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे 4 ते 5 लाखांचा गुटखा हस्तगत करण्यात आला असून एकाच ताब्यात घेण्यात आले आहे। चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने धुळे शहरातील अंबिकानगरातील एका घरावर केलेल्या कारवाईत सुमारे 4 ते 5 लाखांचा गुटखा हस्तगत करण्यात आला असून एकाच ताब्यात घेण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे गस्त घालीत असताना त्यांना अंबिकानगरातील एका घरात गुटखा साठवलेला असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार सोमवारी दिनांक
30 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास पथकाने परिसरातील अय्यूब रशीद खाटीक राहणार नॅशनल हायस्कूल याच्या घरी छापा टाकला असता पोलीस पथकाला पाहताच अय्यूब हा घरात घुसला व दरवाजा बंद करून आत लपून बसला। त्यामुळे पथकाने घरात प्रवेश करून पाहणी केली असता गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखू आढळून आली। अंदाजे 4 ते 5 लाखांचा हा मुद्देमाल आहे। अय्यूब खाटीक यास ताब्यात घेण्यात आले असून हस्तगत केलेला गुटखा पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, प्रेमराज पाटील, अजित शेख, नुरा पाटील, सुशील शेंडे, स्वप्नील सोनवणे, किरण राजपूत आदींनी केली। काल दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी आम्हाला गोपनीय बातमीद्वारे माहिती मिळाली की अंबिकानगरमध्ये एका घरात गुटख्याचा साठा करण्यात आलेला आहे। त्यानुसार आम्ही टीम बनवून त्या ठिकाणी सदर ठिकाणी पंचासह गेला असता रेड मारली असता त्या ठिकाणी अय्यूब रशीद खाटीक याच्या घराची तपासणी केली असता आम्हाला साधारणपणे 30 गोण्या गुटख्याच्या मिळून आले। त्यांची किंमत साधारण 4 ते 5 लाख रुपये असून अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहयोगाने सदर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सदरची कामगिरी व आरोपी विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्चाव साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाडवी साहेब व पोलीस स्टेशनचे PSI ढिकले, DBचे कर्मचारी आजीस तसेच प्रेमराज पाटील, गुरा पाटील, शेंडे, स्वप्नील चालक राजपूत यांच्या सहयोगाने केलेली असून धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व 10 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। एकूण 99.31% मतदान झाले। मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे। धुळे व नंदुरबार विधान परिषदेच्या झालेल्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान शांततेत पार पडले। एकूण 437 मतदारांपैकी 434 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील 10 मतदान केंद्रांवर 99.31% मतदानाची नोंद झाली। या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अभिजित पाटील आणि भाजपचे अमरीश पटेल यांच्यात सरळ लढत झाली। धुळे जिल्हा परिषदेसह महानगरपालिकेत भाजपची सत्ता असल्यामुळे भाजपने मतदानाला जाताना शक्ती प्रदर्शन केले। धुळे तहसीलदार कार्यालयातील मतदान केंद्रात 93 पैकी 93 मतदारांनी मतदान केले। त्याचप्रमाणे साक्री मतदान केंद्रावर 37 पैकी 37, नंदुरबार तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर 55 पैकी 55, नवापूर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर 34 पैकी 34, शहादा मतदान केंद्रावर 46 पैकी 46, अक्राणी येथे 27 पैकी 27, तळोदा येथे 27 पैकी 27, अक्कलकुवा येथे 11 पैकी 11 मतदारांनी मतदान केल्यामुळे 100% मतदान झाले। शिंदखेडा येथील मतदान केंद्रावर 58 पैकी 56 मतदारांनी, शिरपूर येथे 49 पैकी 48 मतदारांनी मतदान केले। शिंदखेडा येथे 2 मतदारांनी व शिरपूर येथे 1 मतदाराने मतदान केले नाही। स्त्रियांनी सर्व मतदान केंद्रांवर 100% मतदान केले। त्यामुळे एकूण 99.31% मतदान झाले। 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। त्यामुळे अमरीश पटेल व अभिजित पाटील यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे। दोन्ही उमेदवारांनी विजयाची खात्री व्यक्त केली असून भाजपचे अमरीशभाई पटेल यांचा विजय निश्चित मानला जात आहे। धुळे तालुक्यातील निकुंभे येथील कृषीभूषण शेतकरी भिका पाटील यांनी पपई, केळी या पिकांचे दर्जेदार उत्पन्न घेऊन लॉकडाऊन काळातील झालेले नुकसान भरून काढले आहे। यात त्यांना कृषी विभागाचे सहकार्य मिळाले आहे। लॉकडाऊन काळातील नुकसान भरून काढण्यासाठी धुळे तालुक्यातील निकुंभे येथील कृषीभूषण शेतकरी भिका पाटील यांनी पपई, केळी, ऊस या पिकातून दर्जेदार उत्पन्न घेऊन लॉकडाऊन काळातील झालेले नुकसान भरून काढले आहे। निकुंभे गाव फळ बागायतीसाठी प्रसिद्ध असून फळ बागायतदार गाव म्हणून सदर गावाची ओळख आहे। लॉकडाऊन काळात येथील अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले। केळी, पपई अक्षरशः शेतात सडले। परंतु लॉकडाऊनवर मात करीत कृषीभूषण शेतकरी भिका पाटील यांनी पुन्हा खंबीरपणे उभे राहून केळी व पपईच्या फळबागेतून लॉकडाऊन काळातील नुकसान भरून काढले आहे। त्यांना शेती शाळा कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे फळपिकांचे मार्गदर्शन रोहित कडू तसेच कृषी विभागाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने पपई, केळीचे बाग पुन्हा फुलवली आहे। त्यामुळे लॉकडाऊन काळातील झालेले नुकसान भरून निघण्यास मदत होणार आहे। लॉकडाऊन काळात निकुंभे येथील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याचा कृषी सहाय्यकांनी पंचनामा करून शासनास पाठवला असून अद्याप तो शेतकरी नुकसान भरपाईच्या रकमेपासून वंचित आहे।
त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. खरं म्हणजे मी शेती करताना पपई, केळी, ऊस, कापूस अशा सर्व प्रकारची पिकं घेतो. परंतु जास्त भर विशेष करून केळी आणि पपई या पिकावर आहे. हे पपईचं पीक 786 1993ला या महाराष्ट्रामध्ये, उभ्या महाराष्ट्रामध्ये आम्हीच या गावात आणले. मी आणि माझे एक मित्र होते शहानाभाऊ करू म्हणून, हे आज आपल्यात नाही आहेत. आम्ही दोघांनी या गावात ही पपईचं पीक आणलं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना लावायला भाग पाडलं. आणि त्या दिवसापासून ही पपई प्रसिद्ध झाली. आपल्या धुळे जिल्ह्यात, नंदुरबार जिल्ह्यात, जळगाव अशा सगळ्या महाराष्ट्रामध्ये फेमस झाली. अशा या पपईचं पीक आम्ही कायम लावत असतो, केळी लावत असतो. या पपईच्या पिकापासून आम्हाला भरघोस उत्पन्न मिळतं. परंतु मागच्या वर्षी लॉकडाऊन झाल्यामुळे आमचं फार मोठं नुकसान झालं. केळी कोणी घ्यायला येत नव्हतं. व्यापारी सगळी केळी शेतामध्येच सडून पडली आणि त्याला कोणीही घ्यायला तयार नव्हतं. अक्षरशः त्या शेतामध्ये केळीचा वास यायचा, पपईचा वास यायचा, परंतु व्यापारी येत नव्हते. त्यामुळे फार मोठं आर्थिक नुकसान आमचं या मागच्या लॉकडाऊनमध्ये झालं. आणि तरी या लॉकडाऊनवर मात करून आम्ही शेती व्यवसायामध्ये खंबीरपणे उभे राहिलो आणि परत याच पिकांकडे वळलो. परंतु यावर्षी बऱ्यापैकी भाव मिळत आहे. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे उत्पन्न यावर्षी मिळालेलं आहे. अशा प्रकारे आम्ही मागच्या या लॉकडाऊनच्या जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत. शासनाने कोणत्याही प्रकारची आम्हाला मदत केलेली नाही या लॉकडाऊनच्या काळात. खरं म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की हे जे नुकसान झालेलं आहे या नुकसानाची भरपाई शासन आमचं करेल, परंतु शासनाने काहीही आम्हाला दिलेलं नाही आहे. आणि हे नुकसान आम्ही स्वतःच्या पायावर झेलण्याचं ठरवलेलं आहे आणि खंबीरपणे शेती व्यवसायामध्ये उभं आहे. खरं म्हणजे या भारत देशामध्ये जे आर्थिक बाजू आहे शेती व्यवसायाची, या शेती व्यवसायानेच या भारत देशाची आर्थिक बाजू मजबूत केलेली आहे असं मला वाटतं. आणि या सर्व भारतातील, आपल्या महाराष्ट्रातील नव्हे, मी भारताचे हे करतो, भारतातील सर्व शेतकऱ्यांना मी अभिवादन करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे भारत देशाला आणि मजबूत करण्याचं काम केलेलं आहे. तरी मी सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती करेल की अशा प्रकारची पिकं घेतल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकेल. एवढंच या निमित्ताने मी बोलू शकतो. धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील 100 फुटी रस्त्यावरील फातेमा मस्जिद जवळ असलेले रॉयल मोबाईल शॉप या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुरुस्तीसाठी आलेले महागडे मोबाईल व ब्रँडेड गॉगल असा सुमारे 25 ते 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील 100 फुटी रस्त्यावरील रॉयल मोबाईल शॉप हे दुकान फोडून चोरट्यांनी 800 ते 900 रुपयांची रोकड, महागडे मोबाईल आणि ब्रँडेड गॉगल असा सुमारे 25 ते 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी की चाळीसगाव रोड परिसरातील 100 फुटी रस्त्यावर असलेल्या फातेमा मस्जिद जवळ रॉयल मोबाईल शॉप हे शोएब गालिब मिर्झा यांच्या मालकीचे दुकान आहे. रात्री उशिरा सदर दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल शॉपमधील दुरुस्तीसाठी आलेले मोबाईल, ॲसेसरीज, ब्रँडेड गॉगल असा माल चोरून नेला. सदरची घटना मंगळवारी सकाळी परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली. याबाबत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून चोरट्यांना पोलिसांचा धाकाच राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. तरी पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. मेरा दुकान 100 फुटे पे रॉयल मोबाइल शॉप नियर फातिमा मस्जिद के पास में सुबह मेरे को कॉल आया था क्या तेरी दुकान का ताला टूटा है. तो होटल वाले का कॉल आया था क्या तेरी दुकान टूटी हुई है. तो मैं सुबह उठकर आया, तब मैंने देखा ताला इधर उधर पड़ा था. तो फिर मैं अंदर खोलकर चेक किया तो मेरे फ़ोन के बॉक्स वगैरह, सेकंड फ़ोन थे, रिपेयरिंग के फ़ोन थे, आईफोन वगैरह वो सब चोरी हो गए थे. फिर एयरफोन के वायरलेस वगैरह थे और दुकान के गले में से पैसा वैसा भी चोरी हो गया था. 800-900 रुपये जो कैश था.
और वायरस वगैरह, एयरफोन वगैरह थे और गॉगल वगैरह, वॉचेस थे, सब कुछ चोरी हो गया था। बहुत सी चीज़ें चोरी हो गई, जो महंगी महंगी चीज़ें थी वो कुछ चोरी हो गई थी। ब्रांडेड चीज़ें थे, JBL के एयरफोन वगैरह थे, माइक थे, स्पीकर थे, बहुत सी चीज़ें चोरी हो गई थी मेरी दुकान। अंदाज से मेरा 25 से 30 हज़ार रुपये का चोरी हुआ है। पुन्हा पाहूया आजच्या ठळक घडामोडी। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकाच्या कारवाईत अंबिकानगरातील एका घरातून 4 ते 5 लाखांचा गुटखा हस्तगत। धुळे नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी 99.31% मतदान। 3 डिसेंबर रोजी मतमोजणी। निकुंभे येथील कृषीभूषण शेतकरी भिका पाटील यांनी पपई, केळी या पिकांचे दर्जेदार उत्पन्न घेऊन लॉकडाऊन काळातील झालेले नुकसान काढले भरून। आणि चाळीसगाव रोड परिसरातील 100 फुटी रस्त्यावरील रॉयल मोबाईल शॉप दुकान चोरट्यांनी फोडले। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।